नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. DRDO पुणेकडून इथे वेकेन्सी निघालेली आहे मित्रांनो. याच्यासाठी इंटर्नशिपसाठी इथे वेकेन्सी असणार आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट कडून इथे वेकेन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, यासाठी मित्रांनो इथे इंटर्नशिपसाठी वेकेन्सी असणार आहे. एकूण 40 पदांसाठी इंजिनिअरिंग डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता, एमटेक वाले इथं अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. पुण्यासाठी इंटर्नशिपसाठी इथे वेकेन्सी असणार DRDO कडून. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, किती वेकेन्सी कशा पद्धतीने असणार आहेत आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये असणार आहे, पगार किती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. आता ही जी वेकेन्सी असणार आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट करून वेकेन्सी असणार आहे. त्यासाठी जे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स करता इथे वेकेन्सी निघालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. ओके, त्याच्यामध्ये जी वेकेन्सी असणार आहे कलश अलानी रोड दिघी पुणेसाठी इथे वेकेन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, त्यासाठी मित्रांनो ॲड्रेस नंबर इथं आलेला आहे. 2025 साठी फर्स्ट वेकेन्सी असणार इंटर्नशिपसाठी. ओके, तर पेड इंटर्नशिप असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये फॉर पर्पजिंग फॉर इंजिनिअरिंग UG आणि PG स्टुडंटसाठी. ओके, त्यासाठी मित्रांनो इथं चांगली पॉझिटिव्ह आपल्याला असणार आहे DRDO कडून. ओके, ते ॲप्लिकेशन इथं जे असणार आहे मित्रांनो आपल्याला पर्पजिंग जे असणार आहे फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट वाले, पोस्ट ग्रॅज्युएट वाले, इंजिनिअरिंग वाले इथं अप्लाय करू शकता. 7 ते 8 सेमिस्टर याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट वाले आणि सेकंड इयर वाले इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, तर 6 महिन्याचा इथं 6 मंथ 11th मंथ इथं आपल्याला प्रोजेक्ट असणार मित्रांनो याच्यामध्ये. ओके, इथं दिलेलं आहे पर्पजिंग फॉर अंडर इंजिनिअरिंग पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगसाठी. यासाठी मित्रांनो याच्यामध्ये जो ब्रँच कोड दिलेला आहे, ब्रँच डिसिप्लिन, नंबर ऑफ वॅकेन्सीज आणि मंथली आपला स्टायपंड किती असणार आहे, ड्युरेशन आपल्या इंटर्नशिपसाठी, लोकेशन ऑफ इंटर्नशिप. याच्यामध्ये साठी वेकेन्सी असणार आहे. ब्रँच कोड मेकॅनिकलसाठी 10 वेकेन्सी असणार आहे. ब्रँच कोड MS साठी मटेरियल बॉयलरसाठी इथे 5 वेकेन्सी असणार आहे. ब्रँच कोड आपला EC, ECS आणि इनसाठी इथे वेकेन्सी आहे. इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, इस्टिमेशनसाठी 15 वेकेन्सी. त्याच्यानंतर ब्रँच कोड आपला असणार याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 10 वेकेन्सी असणार आहे. टोटल 5,000 रुपये आपल्याला महिन्याला इथं पगार मिळणार आहे इंटर्नशिपसाठी. आणि 6 महिने आपल्याला BTech वाल्यांसाठी असणार आहे. ते MTech वाल्यांसाठी 11 महिन्यासाठी इंटर्नशिप असणार आहे. पुण्यासाठी आपल्याला इथे इंटर्नशिप वर्क असणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला इथं नंबर ऑफ वॅकेन्सी, पोझिशन वगैरे दिलेले आहे, वाचून घ्यायचं आहे. मिनिमम आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग वाले पर्पजिंग ऑफ 7व्या आणि 8व्या सेमेस्टरला जे असेल नाही ते MTech वाले सेकंड इयरमध्ये असेल ते इथं अप्लाय करू शकता. ड्युरेशन आपल्याला प्रोजेक्ट वर्क असणार आहे इंटर्नशिपसाठी 6 महिन्यापासून ते 11 महिन्यापर्यंत. ओके, त्यासाठी मित्रांनो आपल्याला सिलेक्शन जे असतात याच्यामध्ये सिलेक्शन आपल्याला मेरिट लिस्ट असणार आहे मित्रांनो आपल्याला स्टुडंट मार्फत, जसं की इथं दिलेलं आहे. ओके, आणि इथं वाचून घ्यायचं आपल्याला सिलेक्शन प्रोसेस वगैरे कशा पद्धतीने आपल्याला. ओके, याच्यासाठी आपल्याला अप्लाय करण्याला ॲप्लिकेशन आपल्याला जे डॉक्युमेंटली करायचे आहे त्यांचे डॉक्युमेंट आपल्याला पाठवायचे ईमेल ॲड्रेसवर पाठवायचे आहे. जसं की त्यांचा मेल ॲड्रेस दिलेला आहे याच्यावर आपल्याला डॉक्युमेंट पाठवायचं आहे पुण्याकरिता. ओके, तर ब्रँच कोड वगैरे आपल्याला टाकायचा आहे आणि डॉक्युमेंट आपल्याला पाठवायचं आहे. ॲप्लिकेशन सब्जेक्ट असं लिहायचं आपल्याला पुण्यासाठी ते ॲप्लिकेशन करतो इंटरव्ह्यूसाठी, पेड इंटरव्ह्यूसाठी. ओके, इथं ब्रँच टाकायची आहे आणि इथं त्यांच्या ॲड्रेसवर सेंड करायचं आहे. ओके, डॉक्युमेंट्स वगैरे आपले जे पण काही असेल. तर स्टायपंड जे असणार आहे आपल्याला 3 महिन्याकरता इथं दिलं जाणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला. 3 मंथ नंतर आपल्याला इथं नंतर आपल्याला काय असणार आहे ते पुढे बघूया. इम्पॉर्टंट डेट्स इथं दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आपल्याला 15 जुलै 2025 पासून आपले लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन लास्ट डेटचा. ओके, आणि आपल्याला इथं ईमेलद्वारे आपल्याला स्टुडंटसाठी असणार आहे 25 जुलै 2025. ओके, आता माहिती इंटर्नशिप असणार आहे 1 ऑगस्ट 2025 पर्यंत. आपण ऑनलाईन बी अप्लाय करू शकतो आणि ईमेलवर बी डॉक्युमेंटेशन पाठवू शकतो. आपल्याला जसं पटेल तसं करू शकतो आपण. इंटर्नशिपसाठी वॅकेन्सी असतात, जास्त काही बोलायचं काम नाही याच्यामध्ये. तुमच्यासाठी तुम्हाला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे रिसर्च डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंटचा ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहे. पेड इंटर्नशिपसाठी हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला फोटो लावायचा, आपल्याला क्रॉस साईन मारून द्यायची आहे. नेम ऑफ द ॲप्लिकंट आपलं नाव टाकायचं याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला नेम ऑफ द पोस्ट आणि डेट ऑफ बर्थ, आधार कार्ड नंबर आणि नेम ऑफ द ॲड्रेस, प्रूफ ॲड्रेस अँड कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा. आपला पूर्ण ॲड्रेस टाकून टाकायचा इथं आणि कॉन्टॅक्ट नंबर. त्यानंतर डिसिप्लिन टाकायचं, आपल्याला ब्रँच कोड टाकायचा आहे. त्यानंतर डिग्री कोणती केलेली आपण UG PG हे टाकायचं आहे. त्यानंतर CGPA मध्ये असेल तर CGPA कॉपी अपलोड करायला लावायची, इथे लिहायचं येस. ओके, मेंबरशिप इथे लिहायची, अचिव्हमेंट वगैरे काही असेल ते, लँग्वेज आपल्याला कोणती कोणती ते लिहायची आहे.
रेफरन्स लेटर द्यायचं आपल्या प्रिन्सिपलचं वगैरे, की आपल्याला त्यांचं नाव हरकत प्रमाणपत्रासाठी. आणि परमनंट ॲड्रेस द्यायचा आपल्याला याच्यामध्ये. लोकल ॲड्रेस द्यायचा जिथे जर राहतं सध्यापुरती. कॉन्टॅक्ट डिटेल नंबर वगैरे द्यायचं आहे अल्टरनेट. ओके. आणि त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे याच्यामध्ये. आणि आपल्याला चेकलिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंट कोणकोणते देणार आहे आपण. त्याच्यामध्ये रेफरन्स लेटर, प्रिन्सिपल आणि डायरेक्टरचं, नाही तर UG आणि PG मार्कशीट अँड रिफिलिंग CGPA वाल्यांचं कॉपी ऑफ लेटेस्ट आधार कार्ड अँड एनी अवॉर्ड फॉर प्रोफेशनल मेंबरशिप. हे आपल्याला डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आपल्याला लागणार, म्हणजे लागणार आहे 4 डॉक्युमेंट. ओके. डेट प्लेस टाकायचं, डेट टाकायचं, सिग्नेचर करायची, आपल्याच्या नाव टाकून टाकायचं, रेफरन्स नंबर टाकायचा याच्यामध्ये. सब्जेक्ट वगैरे तुम्ही बघू शकता, मिस्टर वगैरे याच्यापासून आपल्याला इथं माहिती वगैरे दिलेली आहे. नेम ऑफ द कोर्स, त्यानंतर PNR, कॉलेज नंबर, मोबाईल नंबर, परमनंट रेसिडेंट ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस, आधार कार्ड. आणि फॅसिलिटी कोऑर्डिनेटर डिटेल टाकायची फॅसिलिटी डेस्टिनेशनसाठी, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ॲड्रेस, डिपार्टमेंट. ओके. कॉलेज डिटेल वगैरे भरायची आपल्याला याच्यामध्ये. कॉलेज नेम, ॲक्टिव्ह परमनंट ID, DT कोड. ओके. ID प्रूफ वगैरे, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, फॅक्स नंबर द्यायचा आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये सिग्नेचर फॉर प्रिन्सिपल डायरेक्टरची आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे. ओके. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ओके. आणि आधारसाठी एवढी माहिती भरून सही घ्यायची आहे. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची, तिथे मी सेंड करून देईन. आणि अप्लाय करण्याची वेबसाईट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर वेबसाईट वगैरे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. टेलिग्राम चॅनल, Instagram ID, Facebook ID, WhatsApp लिंकची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला ऑफिशियल वेबसाईटवर मेसेज करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.